तर काय ॲडवाईस तू देशील, की फ्रिजमधलं पाणी प्यावं उन्हातनं आल्या-आल्या, घरी असताना उन्हाळ्याच्या दिवसात, का ते टाळावं? ते टाळायला हवं. आपण बाहेरून आलो आणि लगेच जर आपण गार पाणी प्यायलो ना, अत्यंत चुकीचं आहे. कधी-कधी यामुळे बीपीसुद्धा फ्लक्च्युएट होतं. बघ, बाहेर तापमान अधिक होतं, हं. आपण घरी आलो, तहान लागली म्हणून फटाफट बाटली काढून फ्रीजमधलं पाणी प्यायलं, तर असं करू नका. तुम्ही एका जागी शांत बसा, पंखा लावा, पहिले पायावरती पाणी घ्या, म्हणजे तुमचं शरीराचं टेम्परेचर कमी व्हायला लागतं ना, म्हणजे नॉर्मल यायला लागतं. मग एका ग्लासमध्ये पाणी घ्या थोडंसं, आणि जर ते तुम्ही माठातलं घेतलं तर सगळ्यात चांगलं आहे. आणि थोडासा गुळाचा खडा चघळून घ्या. हं. ते इतकं महत्त्वाचं आहे ना, की बाहेरून आल्यावर आपलं बीपी कदाचित फ्लक्च्युएट होतं एकदम गार पाणी प्यायल्यावर, आणि काही जणांना याचा खूप त्रासही झालेला आहे. म्हणजे काही केसेस अशा घडलेल्या आहेत, की उन्हातनं आल्यावर लगेच गार पाणी प्यायल्यामुळे खूप त्रास झाला आहे. सो आपण असं कशाला करा, की जे विरुद्ध आहे ते नाही करायचं आहे, जे योग्य आहे ते करायचं आहे. सो तुम्ही बसा, 5 मिनिटांनी जरूर पाणी प्या, पण अगदी फ्रीज कोल्ड एकदम नाही. तुम्ही मिक्स करून पाणी प्या. आता कसं आहे, तहानच भागत नसेल तर कधीतरी फ्रीजमधलं पाणी प्यायला काही हरकत नाही. फक्त त्याचा जो विपाक असतो ना, तो उष्ण असतो. म्हणजे जसं आपण आईस्क्रीम म्हणतो ना, हं. की थंड लागतं म्हणून खातो, पण ते खरं शरीरासाठी उष्ण आहे. आईस्क्रीम. आईस्क्रीम. तसं माठातलं जे पाणी आहे ना, ते शरीरासाठी थंडच आहे. पण जर तू म्हणशील की फ्रीजमधलं पाणी थंड आहे मग शरीरात जाऊन, नाही, ते उष्ण पद्धतीने काम करतं. ओके. सो उन्हाळ्यामध्ये मी असं पेशंटना सांगते की आईस्क्रीम थोडंसं कमी खा. बापरे! म्हणजे आईस्क्रीम, म्हणजे ज्यांना सर्दीचे पेशंट आहेत ते हं. बेसिकली, ज्यांना जे पित्त प्रकृतीचे पेशंट आहेत ते सगळे खाऊ शकतात. पण ज्यांचा कफविकार ज्यांना आहे ना, म्हणजे बऱ्याच जणांना खूप सर्दी असते आणि स्टार्टिंग ऑफ द वसंत ऋतू जर त्यांनी हे आईस्क्रीम खाल्लं ना, तर मग हा जो कफ प्रकोप होतो तो कमी होत नाही. सो मिड मे पासून ते खाऊ शकतात, पण हं. एप्रिलमध्ये लगेच नको, की ज्यामुळे त्यांच्यातला कफ वाढणार नाही. आणि आईस्क्रीम खाल्लं तर गपचूप घरी येऊन भांडवर गरम पाणी प्यायचं, हे लक्षात ठेवायचं, की कुठेही इंडायजेशन होऊन द्यायचं नाही, किंवा आपलं म्हणजे पुढचं 5 दिवसाचं रुटीन बिघडलं नाही पाहिजे. आणि सोप्पा पाण्याचा काढा घ्यायचा. म्हणजे काय करायचं, तर 4 कप पाणी घेऊन 2 कप पाणी करायचं, आणि आपण रोज सकाळी ते बशीतनं गरम गरम पाणी प्यायचं. जर आईस्क्रीम खाल्लं तर पुढचे 2 दिवस हे करायचं, म्हणजे सर्दी होणार नाही किंवा कुठलाही ताप येऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची. कारण उन्हाळ्यातला ताप जो आहे ना, तो पण लवकर बरा होत नाही. म्हणजे जे कफ प्रकोप झाल्यामुळे हा ताप कमी व्हायला पण आपल्याला खूप वेळ लागतो. वाळा असतो बघ ना, वाळा, तो बरोबर. पाण्यात टाकून ठेवायचा. म्हणजे ज्यांना ही तापाची टेंडन्सी आहे त्यांनी, हं, हं. की म्हणजे शरीरातलं तापमान मेंटेन ठेवायचं. आणि सोपा दुसरा उपाय म्हणजे आपल्याकडचं घरगुती तूप, जे आपण रोज असं जर हाताना चोळलं तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरात किती उष्णता आहे. पूर्वी आपण म्हणजे काशाची वाटी असायची, त्यांनी आपण चोळायचो, कळायचं, पण हल्ली वेळ होत नाही. पण जरूर करून बघा, आठवड्यातनं एकदा, सॅटर्डे नाईट, की जेव्हा तुम्हाला वेळ आहे, चोळून बघा ना, किती काळी होते ती वाटी. तुम्हाला कळेल की तुमच्या शरीरात किती उष्णता आहे. आता हे झालं पाण्याचं. आपण हं, पाण्याबद्दल बोललो, की उन्हातनं आलेलं पाणी प्यायचं नाही. पण मग बरोबर. शरीराचं काय करायचं? कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण ऐन उन्हातनं प्रवास करत असतो. म्हणजे शरीर अगदी गरम तापलेल्या तव्यासारखं असतं खरं आहे. आणि ऑफिस असो, घर असो, आपण त्या चिल्ड एसीमध्ये जातो आणि आपल्याला वाटतं, हां, बरं झालं आपण आता फायनली एसीमध्ये आलो. पण हे म्हणजे बरं वाटणं चांगलं आहे का ते आरोग्यासाठी नाही, बेटर ते ते नाहीये? बरं वाटणं चांगलं आहे. पण बाहेर जेव्हा तुम्ही उन्हात जाता ना, तेव्हा तुम्ही मग छत्री कॅरी करू शकता, किंवा स्कार्फ कॅरी करू शकता, किंवा हल्ली ना ते असे कोट्स पण येतात वरती, हं. पांढऱ्या सनकोट. रंगाचे सन कोट्स, ते घालू शकता. कारण पर्यायच काही नाही आहे ना, की सनरेज तुमच्या कपड्यांमधनं पण आत जाऊन तुम्हाला तो फील देणारच आहेत. म्हणजे त्यांची पॉवरच वेगळी आहे ना. हं. सो तुम्ही सकाळपासूनच हायड्रेटेड राहणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळपासून जर शरीराला हायड्रेटेड ठेवलं, म्हणजे आपण प्रिपेअर राहायचो, की मला हा वेळ आज उन्हात जायचं आहे. सो आधीपासून तयारी केली तर मग का त्रास होईल? व्यवस्थित पोट भरलेलं असेल हं. आणि तर तुम्ही ती उष्णता पचवू शकता. अच्छा. म्हणजे आपल्या शरीराला इट्स लाईक होमिओस्टॅसिस ना. आपण थंडीत गेलो की त्यानुसार आपलं शरीर बदलतं, गरमीत गेलो की त्यानुसार शरीर बदलतं. जर तुम्हाला खूप घाम येत नसेल, तुम्हाला काही वेगळे सिम्पटम्स जाणवत नसेल, जसं की डोकेदुखी आहे, हं. डोळेदुखी आहे, किंवा आपण म्हणतो हातापायाची जळजळ आहे, पोटामध्ये खड्डा पडल्यासारखं वाटणं, किंवा बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे की डोळे चुरचुरतायत, बरोबर. भूकच लागत नाही आहे. जर तुम्हाला हे काही जाणवत नसेल
तर येस यू आर ओके इन उन्हाळा ऑल्सो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एसी. कारण आता असं झालंय की मुंबईसारख्या शहरांमध्ये आपण म्हणजे कुठलाही ऋतू असो आपण एसी शिवाय जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर उन्हाळ्यामध्ये एसीचा वापर किती करावा हे विचारण्याचं प्रयोजन असं कारण ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या एसी असतो. 8-9 तास आपण ऑलरेडी एसीत राहतो. घरी गेल्यावरती सुद्धा आपण एसी ऑन करतो. त्याच्याशिवाय आपल्याला काही स्वस्थ वाटत नाही. तर काय ॲडवायझेबल आहे, काय सल्ला आहे की एसी किती वापरावा? बघ, एसी शरीरासाठी चांगला आहे. हो. म्हणजे त्यांनी आपल्या शरीराला काही नुकसान होत नाही आहे. कारण आपल्या शरीराचं एक प्रकारे तापमान त्यांनी मेंटेन राहतं आहे. हं. बरोबर आहे. पण एसी वापरण्यामुळे आपल्या निसर्ग चक्राला हानी होते आहे, की त्यातनं जे बाहेर पडणारे जे काही व्हायब्रेशन्स आहेत, क्लोरोफ्लोरो कार्बन किंवा हे जे काही गॅसेस आहेत, त्यामुळे आपल्याला निसर्ग चक्राला त्यामुळे हानी होत असते. म्हणजे मी तुला सांगते, माझी मुलं आहेत, मला जर दुपारी 1 तास जरी एसी लावायचा असेल ना, तरी मला काय-काय म्हणजे सांगतात, "आई एसी लावू नकोस, असं करू नकोस, आम्हाला टीचरनी सांगितलंय, हे वाईट आहे. तू जा एक भांडंभर पाणी पिऊन ये आणि मग झोप, तुला झोप लागेल. नाहीतर एक गार पाण्याचा रुमाल असा गार करून डोक्यावर ठेव म्हणजे तुला झोप लागेल." सो मला असं वाटतं जी आपली नेक्स्ट जनरेशन आहे ना, त्यांना ही मॅच्युरिटी आली तर काही प्रमाणात एसीचा वापर करायचा आणि काही प्रमाणात नाही करायचा. म्हणजे दिवसभरामध्ये सकाळी 1 तास आणि रात्री असा एसी आपण वापरू शकतो ना. हल्ली सर्रास आपण रात्रभर एसी पण वापरतोच. पण एसीमुळे जर तू म्हणशील की शरीराला त्रास होतोय तर नाही. पण काही पेशंट्स आहेत की ज्यांना होतो, जे म्हणजे सर्दीचे पेशंट्स आहेत, की ज्यांना आमवात आहे, की ज्यांचे जॉईंट्स पेन आहे, की त्यांचे सगळे जॉईंट अखडून जातात. पण मग सुंठ आहे, एरंडेल तेल आहे, ते त्यांनी घ्यावं. कारण आत्ता उन्हाळ्यामध्ये मेंटेन करण्यासाठी जर शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, तर काही प्रमाणात एसीचा वापर करायला लागतोय. कारण जर तुमच्या शरीरातलं रक्त घट्ट झालं तर काय करणार आहोत आपण? की ती तुमच्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं हे मस्ट आहे. कारण बाहेरचा उन्हाळा खूप आहे, त्यामुळे काही गोष्टी प्रमाणात करू शकतो. त्याचा साईड इफेक्ट शरीराला काही होत नाहीये, निसर्गाला मात्र होतोय.